नमस्कार. आज दिनांक 23 मार्च. श्रीराम जय राम जय जय राम. प्रपंचात भगवंताची नड आहे असे वाटले पाहिजे. नमस्कार. आज दिनांक 23 मार्च. श्रीराम जय राम जय जय राम. प्रपंचात भगवंताची नड आहे असे वाटले पाहिजे. प्रत्येक माणसाला आपण सुखी असावे असे वाटते. भगवंताची कृपा आपल्यावर असावी, नामाचे प्रेम आपल्याला यावे असे वाटते. पण हा अनुभव आपल्याला का बरे येत नाही? जगामध्ये पाहताना कुणी मनुष्य सुखी आहे, समाधानी आहे असे आपल्याला का बरे दिसत नाही? अशी अवस्था असायला काय कारण असावे? आपण सर्वजण सदाचाराने वागतो असे आपल्याला वाटते. भगवंताचे भजन पूजन आपण सर्वजण करतो, पण तरी ते समाधान आपल्याला का बरे मिळत नाही? ते समाधान न मिळायला खरे कारण कोणते असेल तर आम्हाला अजून भगवंताची नड आहे असे वाटत नाही. भगवंत नसेल तर माझे चालणारच नाही, माझ्या समाधानाला त्याची अत्यंत गरज आहे असे आपल्याला मनापासून वाटतच नाही. प्रपंचात पैसा अडका असावा, बायको मुले असावीत, शेतीवाडी नोकरी धंदा इतर वैभव असावे आणि त्याचबरोबर भगवंतही असावा असे आपल्याला वाटते. प्रपंचाची स्थिती कशीही असो, मला भगवंत हवाच असे आम्हाला तळमळीने मनापासून वाटत नाही. आज प्रपंचात आम्हाला समाधान मिळेल या आशेने आम्ही प्रपंच करतो, पण इतका प्रपंच करूनही आम्हाला समाधान किती मिळाले याचा तुम्ही विचार करा. अगदी दूर एका डोंगरावर जाऊन बसा आणि लहानपणापासून आतापर्यंत केलेल्या खटाटोपात समाधान किती मिळाले याचा आढावा घ्या आणि निश्चयाने ठरवा की प्रपंचात मला किती सुख मिळाले. आज इतकी वर्षे प्रपंच करूनही तो आम्हाला सुख देत नाही हे अनुभवाला येऊन सुद्धा तो टाकावा असे आम्हाला वाटत नाही. प्रपंचात आम्हाला सुख मिळेल ही आमची कल्पनाच नाहीशी व्हायला पाहिजे. प्रपंच आम्हाला शाश्वत समाधान देऊ शकत नाही हे एकदा निश्चयाने ठरले आणि हा निश्चय एकदा दृढ झाला म्हणजे मग भगवंताची गरज आम्हाला भासू लागेल आणि मग त्याच्या प्राप्तीसाठी आम्ही केलेल्या प्रयत्नाच्या आड जग, परिस्थिती वगैरे काहीही येऊ शकणार नाही. भगवंत मला पाहिजेच हे विचाराने ठरल्यावर त्याचे प्रेम आम्हाला यावे असे आपल्याला वाटू लागेल आणि त्याचीच आपल्याला आज खरी गरज आहे. हे भगवंताचे प्रेम कशाने बरे निर्माण करता येईल? भगवंताचे प्रेम यायला एकंदर 3 मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे संतांची संगती करणे, दुसरा मार्ग म्हणजे सद्विचारांची जोपासना करणे आणि तिसरा मार्ग म्हणजे अखंड नामस्मरण करणे. त्यापैकी ज्याला जो जुळेल तो त्याने करावा. भगवंत हवासा वाटणे यामध्ये सर्व मर्म आहे. श्रीराम जय राम जय जय राम. महाराज आपल्याला इथे एक प्रश्न विचारतायत की आपण आपल्या आयुष्यात खरंच कधी सुखी समाधानी पूर्णपणे होतो का? आपणच याचा विचार करायला हवा. अगदी आपल्या जन्मापासून ते आजवर आपण आयुष्यात कित्येक गोष्टी केल्या, कितीतरी खटाटोप केली, पण त्यात आपल्याला पूर्ण समाधान लाभलं का? मग हे असं का होतं? तर महाराज त्याचं उत्तर आणि त्याचं खरं कारण आपल्याला इथे देत आहेत. ते म्हणतात की आपल्याला प्रपंच जितका हवासा वाटतो त्याच्यासाठी आपण जितकी धडपड करतो तितकी आपण परमेश्वरासाठी करतो का? मुळात आपण आपलं आयुष्य एका परमेश्वरा वाचून अपुरं आहे, त्याच्या वाचून माझं आयुष्य वाटतच नाही इतकी नड आपल्याला त्याची जाणवते का? तर नाही. आपण साऱ्या गोष्टी करतो, पण परमेश्वरा वाचून माझं काही अडेल नडेल ही खंत किंवा ही गोष्ट हा विचार आपल्याला त्रासच देत नाही. पण ज्या दिवशी आपल्याला खरंच हे जाणवेल की एका भगवंताशिवाय माझं आयुष्य हे अपुरं आहे आणि जोपर्यंत मी पूर्णपणे माझ्या भगवंताचा होत नाही तोपर्यंत खरं समाधान, खरा आनंद मला लाभूच शकत नाही. आणि यासाठी अर्थातच आपण त्याला जे सर्वश्रेष्ठ प्रिय आहे, त्याच्या आपल्याला अगदी जवळ नेणार आहे ते नाम सातत्याने घेणं आवश्यक आहे. या नामामुळेच आपल्याला आपल्या भगवंताचं प्रेम लागेल आणि मगच आपल्याला आपल्या आयुष्यातलं खरं समाधान लाभू शकेल. आपण आपल्या गुरुचरणी हीच प्रार्थना करूया
की भगवंताचं हे प्रेम आपल्याला लाभावं. तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारे गुरु ब्लेसिंग्स. श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव.